ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसच्या 20 बंडखोरांचा गट त्रिपुरामधल्या एनसीपीआय पक्षामध्ये विलीन झालेला आहे। कायदेशीर कोंडी टाळण्यासाठी त्यांनी हा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे। तसंच या बंडखोरांनी एनडीएला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला असून लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना विलिनीकरण आणि पाठिंब्याबाबतचं पत्रही दिलंय। मात्र तृणमूलच्या बंडखोरांच्या प्रवेशामुळे एनसीपीआय या पक्षाविषयी देशभरात चर्चा सुरू झाली आहे। एकही खासदार नसलेल्या पक्षाचे आता लोकसभेमध्ये एकदम 20 खासदार आहेत। त्यांनी एनडीएला पाठिंबाही दिलाय। त्यामुळे एक मान्यताच नसलेला पक्ष यापासून थेट लोकसभेत चौथ्या क्रमांकाचा खासदार असलेला प्रादेशिक पक्ष झालेला आहे। निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार या पक्षाकडे तुर्तास 1,13,000चा निधी आहे। त्रिपुरात या पक्षाने 2023 मध्ये 3 जागांवर निवडणूक लढवली होती, मात्र 3ही ठिकाणी त्यांचा पराभव झाला। विशेष म्हणजे फार माहिती नसलेल्या या पक्षाच्या नेत्यांनी भाजपशी जवळीक लपून राहिलेली नाहीये। अध्यक्ष उत्तिया कुंडू यांचा पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांच्यासोबतचा एक फोटो सोशल मीडियावर आहे आणि पक्षाचे सचिव शंतनू डे यांनीही याआधी पंतप्रधान मोदींना समर्थन देत असल्याचं वक्तव्य केलं होतं। एनसीपीआय पक्षाचा परिचय काय, एक नजर टाकूया। नॅशनलिस्ट सिटीजन पार्टी ऑफ इंडिया हा त्याचा फुल फॉर्म आहे। त्रिपुरात 20 जानेवारी 2023 ला स्थापना झाली आहे। इलेक्शन कमिशनकडे नोंदणी आहे। अतिशय कमी वयाचा पक्ष आहे। उत्तिया कुंडू हे पक्षाचे अध्यक्ष आहेत। शेली कुंडू पक्षाचे कोषाध्यक्ष आहेत। मुख्य कार्यालय पश्चिम बंगाल मधल्या हावडामध्ये आहे। ईशान्य भारतातील बंगाली भाषिकांसाठी पक्ष स्थापन करण्यात आला। 2023च्या त्रिपुरा विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांचे उमेदवार सुद्धा उभे होते। विधानसभा निवडणुकीत पराभव झाला। सर्वांचं डिपॉझिट जप्त झालं। आपण बघतोय 2/3 खासदारांच्या गटाने इतर पक्षामध्ये विलिनीकरण झालेलं आहे। विलिनीकरणामुळे पक्षांतर बंदी कायद्यापासून संरक्षण मिळणार आहे। बंडखोरांनी या एनसीपीआयच्या प्रवेशानं काय साधलंय? बंडखोरांनी स्वतःची खासदारकी वाचवली आहे। तृणमूलवर दावा करण्यासाठी रणनीती ठरवण्यासाठी वेळ मिळणार आहे। पावसाळी अधिवेशनात बंडखोर तृणमूल चिन्हावर दावा करू शकतात।